चाकणकरांचा काही दोष नाहीये. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला की आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं असेल. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यामुळे या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला तर फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही. कोण खराताई मला अक्षरशः तुम्हाला जर मला विचारलं त्या दिवशी सकाळपर्यंत मला माहिती नव्हती कोण खराताई, पण नंतर तो कळला की खूप मोठा तो भोंदू बाबा आहे. त्यांनी खूप काही गोष्टी ज्या व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी खरंच अशा लोकांना आता काय त्यांना शिक्षा तर म्हणजे मला वाटतंय वेगळ्या प्रकारे कशी ह्यांना कसं म्हणजे ह्या लोकांना कसं ठोकून काढलं पाहिजे. मी 100 एखादी गोष्ट खरी होती आणि तीच वाजवली जास्त जाती आणि हाच हे लोक काय लोक इथं आपले प्रचार प्रसार करायला लोक हे करतात. तुमच्या वाजवली पाहिजे मामा. तुम्हाला